कृषी विद्यापीठ असतील, अनेक संशोधन संस्था, राष्ट्रीय वेगवेगळ्या पिकांच्या संशोधन संस्था, महाराष्ट्रात सुद्धा ते 3-4 राष्ट्रीय पातळीवरचे संशोधन आहेत. ह्या सर्वांचा शेती विकासाच्या टप्प्यावर किंवा प्रगतीमध्ये मोठा हातभार होता. आता तो तितकासा राहिला नाही किंवा काही काही बाबतीमध्ये तो अजिबातच नाही असं आपल्याला म्हणता येईल. वांगी उत्पादक शेतकरी आहे किंवा भेंडी उत्पादक शेतकरी आहे किंवा भाजीपाल्यातलं कुठलंही उदाहरण घ्या आणि त्याची त्यानं उत्पादकता वाढलेली आहे. पूर्वी त्याचं जे उत्पादन होतं त्याच्या कितीतरी पटीत आता त्याचं उत्पादन आहे. आणि मग उत्पादन वाढीसाठी तो त्याला विचारले कशामुळे तुम्हाला हे शक्य झालं, तर तो जो सांगेल ना त्याच्यामध्ये कुठल्याही संशोधन संस्थेचं नाव येत नाही. तो काय म्हणेल की मला बियाणं आता चांगलं मिळालं. बियाणं कुठून मिळालं? हा, बियाणं कुठून, तर तो कुठल्या तरी एखाद्या कंपनीचं नाव सांगेल. असं अनेक पिकांच्या बाबतीमध्ये, अनेक शेतीतल्या व्यवस्थापन पद्धतीच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येतं. ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की विद्यापीठ काहीच काम करत नाही, असं नाही आपल्याला म्हणता येणार. पण विद्यापीठाचं संशोधन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची मागणी ह्याच्यामध्ये कुठंतरी मोठा गॅप आहे हे आपल्याला जाणवतं.